तुम्ही या सगळ्या GST हा पूर्ण आम्ही पाहिजे असे लाडली बहीण आले आणि ते निवडणुकीपुरता विचार होता. आता बिहार आणि बाकीच्या राज्याच्या निवडणुका समोर ठेवून हा केलेला एक चुनावी जुमला आहे आणि त्याचा फार फायदा सामान्य लोकांना होईल असं मला वाटत नाही. कारण अजूनही सरकारनं सामान्य माणसाला दूर ठेवलेला आहे. आम्ही सगळ्या गावातले लोक अधिक गरीब राहावं आणि त्यांचे चाकर राहावं, त्यांची मजुरी, त्यांचा आम्ही पाहतोय श्रीमंत लोकांचे चालक, गेटवरचा आमचा पाहतोय सुरक्षा रक्षक गार्ड, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं केल्यानंतरही आखरी त्याचं सार काय आहे. समजा दूध गाईचं का म्हशीचा हा विषय नाही आहे, पण त्या दुधाचा उपयोग आम्ही सामान्य माणसाला किती देतो आणि उद्योगपत्यांना किती देतो, इतर घटकांना किती देतो, हा फार महत्त्वाचा विषय. त्याबाबत बोललं पाहिजे ना. मोदीजींना सांगितलं पाहिजे का जसं GSTच्या बाबतीत तुम्ही सांगितलं त्याच धर्तीवर तुमच्या 10 वर्षात 200 लोकांना 18 लाख करोड माफ केले, अदानी अंबानीला माफ केले. गुजरातमध्ये नानो जो प्रकल्प आला 49,000 कोटीचा, त्याचे फक्त 540 कोटी जमा करून घेतले, 48,000 कोटी माफ केले. जे गोष्ट समोर यायला पाहिजे ते येत नाही. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा शेतकरी कुठं आहे. GST कमी जास्तमध्ये बजेटमध्ये माझ्या शेतकऱ्याला किती हिस्सा भेटणार आहे. 50 लाख कोटीच्या बजेटमध्ये केंद्राच्या आम्हाला फक्त जर 1.5 लाख कोटी भेटत असेल तर 1.25 ते 1.5 लाख कोटी भेटत असेल तर तो शेतकरी जगणार कसा आहे. त्याची तरतूद वाढवली पाहिजे आणि ते होत नाही आहे. आखरी या सगळ्याचं सार सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे ना. त्याची राहत जसं तुम्ही काही ठिकाणी दिल्या GSTच्या माध्यमातून, पण त्याचा फायदा सामान्य माणसाला कसा होईल ते सांगितलं पाहिजे.